विधानसभा असो की विधान भवन, तरुणांचे अनेक प्रश्न घेऊन रोहित पवार मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतंय। अशात रोहित पवारांनी अजून एक प्रश्न उपस्थित केलाय, तो म्हणजे राज्यातल्या शिक्षक भरतीचा। याच मुद्द्याला घेऊन पवारांनी शिक्षक मंत्री दीपक केसरकरांना सवाल केलेत। काही दिवसांपूर्वी शिक्षक मंत्री दीपक केसरकरांनी पत्रकारांशी बोलताना एक आश्वासन दिलं होतं, ते म्हणजे राज्यातल्या शिक्षक भरतीचं। त्यावरच रोहित पवारांनी सवाल उपस्थित केलाय। आता रोहित पवार नेमकं काय म्हणालेत तेही पहा। 2022च्या संच मान्यतेनुसार राज्यात 67,000 शिक्षक पदे रिक्त आहेत। 15व्या वित्त आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार रिक्त पदांच्या 80% म्हणजेच 55,000 पदं भरणं अपेक्षित आहे। मे 2023 महिन्यापासून शिक्षक मंत्री दीपक केसरकर यांनी अनेकदा राज्यात 50,000 पदांची शिक्षक भरती करणार असल्याची घोषणा केली आहे, परंतु अद्याप त्या संदर्भातील कोणतीही जाहिरात काढण्यात आलेली नाही। ही पार्श्वभूमी सांगत पवारांनी अधिवेशनात मांडलेले मुद्दे समोर आणलेत। राज्यात पुरेशा प्रमाणात शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान होत आहे। अनेक ठिकाणी एकच शिक्षक एकापेक्षा अधिक वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवत आहेत। राज्यात तात्काळ शिक्षक भरतीची जाहिरात काढून शिक्षकांची रिक्त पदे भरावीत। रोहित पवारांनी हे मुद्दे मांडत शिक्षक मंत्री दीपक केसरकरांना थेट सवाल केलाय। आता केसरकरांकडून काय उत्तर येतंय हेच पाहणं गरजेचं असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।